आमच्याकडे अंगरक्षकाचं काम आहे. रात्रंदिवस आमच्या वाड्यावर पहारा द्यावा लागेल. अशाच प्रकारच्या कामाच्या शोधात होतो मी, जे माझ्या शक्तीला आणि बुद्धीला आव्हान असेल. महाराज, आपण अजून निद्राधीन झाला नाहीत. स्वामी जे बोलले तेच विचार माझ्या मनात घोळत आहेत. त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा की असा योग्यतेचा माणूस माझ्या नजरेसमोर आहे, पण मला दिसत नाहीये. असा कोण माणूस असेल? तुझ्या परीक्षेचा काळ आतापासून सुरू होतोय आणि वीर तुझ्या एकट्याच्याच नाही, नरेंद्रा, तुझ्याही बरं का. तुला अजून काही गोष्टी कळायच्या आहे. स्त्रीच्या रडण्याचा आवाज? जी महाराज. वीर, वाड्यात स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतोय. बघ बरं कुठून येतो तो. देवी, आपण कोण आहात आणि मगापासून अशा रडत का आहात? मी नरेंद्र राजाची राजलक्ष्मी आहे. वर्षानुवर्ष मी त्याच्या छायेत राहिले, पण आता मला इथून दुसरीकडे जावं लागणार आहे. त्यामुळे मी अतिशय दुःखी आहे, म्हणून रडते. आपण राजलक्ष्मी, आमच्या महाराजांचं वैभव आहे ते आपल्यामुळेच. आपण जाणार म्हणजे लक्ष्मी महाराजांकडे पाठ फिरवणार, नरेंद्र राजे दरिद्री होणार. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी इथला रक्षक आहे. महाराजांच्या धनसंपत्तीचं रक्षण करणं एवढंच माझं कर्तव्य नाही, तर ती जात असेल तर तिला थांबवणं हेही माझं काम आहे. देवी, तू इथे थांबावीस त्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगशील? मला इथे थांबवणं हे खूप अवघड कार्य आहे. नरेंद्र महाराज दरिद्री होणार हे नक्की. नाही, मी असं होऊ देणार नाही. फक्त तुला थांबवण्यासाठी काय करावं लागेल ते मला सांग. ठीक आहे, तुझा इतका आग्रहच असेल तर सांगते. तुझा 32 शुभ लक्षणांनी युक्त असा मुलगा गोपी हा तू मला भेट चढव. त्याच्या प्राणांचं बलिदान तू आम्हाला दे, तरच मी इथे राहीन. जेवणाची वेळ टळून गेली. स्वामी कुठे गेले? स्वामी, चोळ्या, ए चोळ्या. स्वामी आपण इथे? अहो मी अहो स्वामी, कुठे होतात आपण? मी केव्हाची वाट पाहत होतो. अहो नैवेद्याची वेळ होऊन गेली. आम्ही एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. चोळ्या, तूच म्हणाला होतास ना आम्हाला रत्नाची उत्तम पारख आहे म्हणून. आम्ही माणसं अगदी तावून सुलाखून घेतो, मग आमच्या भक्ताचं नाणं असली आहे का नकली आहे ते चांगलं खणखणीत वाजवून घ्यायला नको. आम्ही वीरची परीक्षा घेण्यासाठी गेलो होतो. पाहूया, त्याच्या समोर पेच टाकून आलोय. आता तो त्या परिस्थितीला कसं तोंड देतो ते पाहायचं. अहो कुठे होतात तुम्ही? केव्हाची आम्ही वाट बघतोय.
बाबा बाबा तुम्ही मला तलवार चालवायला शिकवणार होतात ना? बाळा, तुला माझ्यासारखं शूरवीर व्हायचं ना, तशी एक संधी चालून आली आहे. मग सांगा मी काय करू? तुझ्या बाबांची मदत करशील? अहो पण आपला गोपी तर किती लहान आहे अजून, तो कशी काय मदत करणार? अगं राजलक्ष्मी नरेंद्र राजांना सोडून चालली. ती म्हणाली आहे, तुझा 32 शुभ लक्षणांनी युक्त असा मुलगा गोपी हा तू मला भेट चढव. त्याच्या प्राणांचं बलिदान तू आम्हाला दे. देवी, तुझ्या आदेशाप्रमाणे मी माझा पुत्र तुला अर्पण करतोय. माझा आहेर स्वीकार कर. आता प्रसन्न हो. नरेंद्र राजांना सोडून जाऊ नकोस. त्यांच्या घरात कायम वास्तव्य करून राहा. बाळ, मी माझं कर्तव्य पालन केलं, पण त्यात माझ्या एकुलत्या एक गुणी पुत्राचा जीव मला गमवावा लागला. आता हे असं निपुत्रिकाचं जीण जगण्यात काही अर्थ नाही. लता, मला माफ कर. पुत्राशिवाय मी नाही जगू शकत मी. अहो 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 काय केलं तुम्ही? अहो ऐका ना माझं. अहो काय होतंय तुम्हाला? अहो ऐका ना माझं. ऐका. अहो ऐका. अहो अहो काय केलं तुम्ही? अहो माझा मुलगा, माझा नवरा दोघेही नाही राहिले. काय करू आता? कुणासाठी जगू? ही तुमच्या बरोबर येणार. वीर, 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 पुरा, अरे तोंडाला फेस याने विष प्राशन केलेलं दिसतंय. बोला मुनीमजी, काय झालं? बोला मुनीमजी. महाराज, महाराज, जे पाहिलं ते अतिशय दुर्दैवी होतं. आपण आपला एक धैर्यवान, सच्चा, इमानदार सेवक गमावून बसलो. महाराज, वीर आणि त्याचे कुटुंबीय आता या जगात नाही. मुनीमजी, अहो काय सांगताय काय? मुनीमजी, आम्हाला काही वेळ एकटं राहायचं. या तुम्ही.
माझ्यामुळे वीरला आणि त्याच्या कुटुंबाला प्राण गमवावे लागले. आमच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्यानं एवढा मोठा त्याग केला. आणि या त्यागासमोर आम्ही राजा असूनही लहान ठरलो. वीरच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूस आम्ही जबाबदार ठरलो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं आणि त्यातच आम्ही कमी पडलो. आम्हाला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. स्वामी, मला क्षमा करा. वत्सा, तुझं धाडस आणि आपल्या सेवकाबद्दल असलेलं तुझं प्रेम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले. प्रजेबद्दलचा तुझा कळवळा स्तुत्य आहे. तू मृत्यूला सामोरा जाऊ नकोस. मी तुला सोडून जाणार नाही आणि तुझी राज्यसत्ताही अबाधित राहील याची ग्वाही देते. हे देवी माते, या राज्याचा मला बिलकुल मोह नाही. माझ्या स्वामी भक्त सेवकाला गमावून हे राज्य करणं मला नकोय. तू माझ्यावर खरोखरच प्रसन्न असशील तर मला एक असा वर दे की माझ्यासाठी जीवाची आहुती देणारा माझा स्वामी भक्त सेवक त्याचे प्राण परत दे. माझ्या आयुष्याचा काही भाग वीर आणि त्याच्या कुटुंबाला दे. हे माते, त्यांचे प्राण त्यांना परत दे. ठीक आहे. वीर आणि त्याचे कुटुंबीय यांना त्यांचे प्राण परत मिळतील. राजन, जा. महाराज, आपण माझ्या घरी? हो, आम्ही तुझ्या घरी. वीर, तू लाखात एक आहेस म्हणून जातीनं आम्ही तुझं कौतुक करायला आलो आहोत. बरं, मला सांग, त्या स्त्रीचा शोध घेतलास? पुढे काय झालं मग? फार काही विशेष झालं नाही. विशेष काहीच झालं नाही? नक्की आठव. खरंच महाराज, फार काही झालं नाही. मला बघताच ती रडणारी बाई अदृश्य झाली, बस. नक्की? होय महाराज. किती मोठ्या मनाचा आहे हा. इतकं काही घडलं आणि त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीये. आपला मोठेपणा लपवून ठेवतो. खरंच हा एक महान पुरुष आहे. वीर, आम्हाला सगळं ठाऊक आहे. मुनिमजींनी आम्हाला सगळं काही सांगितलंय. वीर, तूच नाहीस तर तुझा मुलगा देखील तुझ्यासारखा शूर आहे. स्वामी, आपण या वीर पुरुषास माझ्या पदरी ठेवून घेण्यास सांगितले. आपण एक अनमोल रत्न मला निवडून दिलत. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. याचा मेहनताना देताना किती द्यावा का देऊ नये या बाबतीत मी साशंक होतो. पण तेही मार्गदर्शन आपण केलं. आपलं म्हणणं मला तंतोतंत पटलं. त्याची प्रचितीही आली.
असा माणूस आम्हास अंगरक्षक मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. स्वामी, यांच्यासारखा धनी लाभला, आपल्यासारखे गुरु लाभले, माझ्यासारखा नशीबवान मीच. नुसते गुरु नाहीत, परीक्षा घेणारे गुरु. स्वामी, तुमची लीला बघून आम्ही थक्क झालो. तुमच्या कृपेला अंत नाही. याची परीक्षा घेण्यास तुम्ही आम्हाला मदत केलीत. असे डोळे उघडलेत तुम्ही. आमच्या हिऱ्याला त्याच्या योग्यतेतच कोंदण मिळालं आणि हिरा झळाळून उठला. अरे, या राज्यात वीर सारखे स्वामी भक्त सेवक आणि नरेंद्र सारखा केलेल्या उपकाराची जाण असणारा आणि तदनुसार वर्तन करणारा राजा नसेल तर या राज्याचा अस्त कधीही होणार नाही. अरे, आमच्या वीरनी त्याचं शौर्य केवळ शब्दांनी नाही, कृतीनं दाखवून दिलं. आणि आमचा नरेंद्र आपल्या सेवकांनी आपल्यासाठी जीव दिल्याचं कळताच आपलाही जीव देण्यासाठी तयार झाला. या दोघांचाही आदर्श सर्वांनीच आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. पण मला एक सांग राजन, अरे, रोज एवढा मेहनताना द्यायला तुझ्या जीवावर आलं होतं, पण आता याचं मोल काय देणार आहेस तू? स्वामी, याचं मोल करताच येऊ शकत नाही. उत्तम माणसं मूल्यवान असतात आणि मौल्यवानही. त्यांना जपा. राहील लक्षात? होय स्वामी, आपले कृपाशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वस्तू उत्कृष्ट प्रतीची हवी तर तशी उत्तम किंमतही मोजायची तयारी असावी लागते.